आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी अर्थात शेतकऱ्यांच्या संपाची। राज्यातील शेतकरी संपावर गेल्यानं राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय। दूध आणि भाजीपाला अडवून धरत शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या पुढे रेटलेल्या आहेत। शहरांची नाकाबंदी करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतलाय, त्यामुळे उद्यापासून शेतीमाल आणि दुधाचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। त्यामुळे दरवाढीची टांगती तलवार देखील सर्वसामान्यांच्या डोक्यावरती लटकती आहे। याचा सर्वाधिक प्रभाव अहमदनगर, नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये आज झालेला दिसतोय। दरम्यान शेतकऱ्यांचा हा संप शांततेत पार पडेल असं सांगण्यात आलेलं होतं, मात्र शेतकरी आता आपला राग व्यक्त करताना दिसतोय। अनेक ठिकाणी दूध रस्त्यावरती ओतलं जात आहे, तर काही ठिकाणी भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला जातोय आणि याचा थेट परिणाम मुंबई, पुणे आणि नाशिक सारख्या शहरांवरती होणार आहे। आणि जिथून या शेतकरी संपाची ठिणगी पडली त्या अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांब्यात शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावरती फेकलंय। नगर जिल्ह्यातून तब्बल 12 लाख लिटर दूध हे शहरांमध्ये पोहोचतं, मात्र या आंदोलनामुळे दूध बाहेर गेलेलं नाहीये। तर तिकडे शिर्डीमध्ये देखील शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावरती ओतलंय। दुधाला दर नाही तर ते विकायचं कशाला, अशा मानसिकतेत असणाऱ्या शेतकऱ्यांनी आता हे पाऊल उचललंय। तर तिकडे साताऱ्यात शेतकरी संघटनांनी दूध वाहतूक करणाऱ्या ट्रकला अडवलं आणि वाहन चालकाला मारहाण देखील केल्याचं कळतंय। इतकंच नाही तर ट्रकचीही तोडफोड करण्यात आलेली आहे। तिकडे शिर्डीत शेतकऱ्यांचा उद्रेक बघायला मिळाला। पहाटे 4 वाजता दूध वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील दूध रस्त्यावरती टाकून शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केलाय। पुणतांबा, सातारा, शिर्डी आणि पंढरपूर शेतकऱ्यांचा उद्रेक बघायला मिळतोय। दूध रस्त्यावरती ओतलं जातंय आणि आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी मोठमोठ्याने घोषणाबाजी राज्यभरात आज ऐकायला मिळतेय। नाशिक, नगर, सोलापूर, सातारा असेल या ठिकाणी शेतकऱ्यांचा मोठा उद्रेक झालेला सकाळपासून बघायला मिळतोय। सकाळपासूनच अशा पद्धतीनं भाजीपाल्यांच्या गाड्या असतील, दुधाच्या गाड्या असतील, ज्या शहरांच्या दिशेने जात आहेत त्या रोखल्या जात आहेत। त्यातलं सामान, मग भाजीपाला असो, दूध असो, ते रस्त्यावरती फेकलं जात आहे। खरं तर हे आंदोलन शांततेत पार पडेल असं काल सांगितलं जात होतं, मात्र आता शेतकऱ्यांचा संताप रस्त्यावरती बघायला मिळतोय।